शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. बुद्ध हे साधारण मनुष्य नव्हे, तर ते एक भारतीय तत्त्वज्ञानी, ज्ञानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. बोधगया येथे एक पिंपळ वृक्षाखाली बसून त्यांनी अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचे निश्चय केला. तर मित्रांनो, ज्ञानप्राप्तीच्या या संपूर्ण प्रवासात बुद्धांकडून आपल्या जीवनास बोध मिळेल अशा गोष्टी आपण पाहणार आहोत. आज पाहूया त्यातील एक गोष्ट. आपल्याला ही गोष्ट आवडल्यास तुमच्या बालमित्राचे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व मला प्रबोधन द्या. तर चला सुरुवात करूया. एकदा गौतम बुद्ध धर्माचा प्रसार करत होते. खूप वेळ प्रवास करत असल्यामुळे त्यांना भरपूर तहान लागली होती. म्हणून त्यांनी शेजारच्या असणाऱ्या एका झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ असणारे पाणी संपले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या शिष्यांपैकी एका शिष्याला शेजारच्या गावातून पाणी आणण्यास सांगितले. तो शिष्य मडका घेऊन पाणी आणण्यास गेला. तो जेव्हा त्या नदीपाशी पोहोचला, त्याने पाहिले की त्या नदीमध्ये लोक आंघोळ करीत आहेत, वस्त्र, गाई, म्हशी धुत आहेत. त्यामुळे ते पाणी खूप गढूळ आहे. हे गढूळ पाणी आपल्या गुरूंसाठी म्हणजेच गौतम बुद्धांसाठी घेऊन जाणे हे बरोबर नाही. म्हणून तो शिष्य हातमध्ये असलेले मडके रिकामेच घेऊन परत गौतम बुद्धांच्या ठिकाणी पोहोचला. बुद्धांनी विचारले, आणले का पाणी? त्यावर या शिष्याने पाहिलेले सर्व प्रसंग त्यांना सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर गौतम बुद्धांनी दुसऱ्या शिष्याला जायला सांगितले. भरपूर वेळ निघून गेला तरी पण तो शिष्य आला नाही. परंतु थोड्याच वेळात शिष्य परत आला. त्याने आणलेले पाणी बुद्धांना दिले. त्यावर अचंबित होऊन गौतम बुद्धांनी विचारले, त्या नदीचे पाणी तर खराब होते, मग तू कुठून आणलं पाणी? त्यावर तो शिष्य म्हणाला, मी लोक जायची वाट पाहिली. थोड्या वेळानंतर गढूळ पाणी खाली बसलं आणि मी चांगलं घेऊन आलो. त्यावर तो शिष्य म्हणाला, हो, ते पाणी खूपच खराब होते. सर्व लोक गाई, म्हशी या जाण्याची वाट पाहिली. थोड्याच वेळात ते सर्व लोक तेथून निघून गेले, ज्यामुळे तो पाण्यात तरंगत असलेला गाळ हा हळूहळू खाली बसला आणि खराब पाणी वाहून गेले. त्यानंतर मला स्वच्छ व निर्मळ पाणी भेटले. मी ते घेऊन आलो. हे ऐकून गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एक संदेश दिला की आपले जीवन हे देखील या नदीसारखेच आहे. जीवनात चांगले काम करत असल्यामुळे आपले मन हे नेहमीच स्वच्छ व निर्मळ राहते. पण आपल्या जीवनात भरपूर प्रसंग येतात, ज्यामध्ये आपल्याला दुःख व समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळेस पाणीसुद्धा दूषित व गढूळ वाटू लागतं. तुम्हाला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या लक्ष शुभेच्छा.